नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. चोखोबा ते तुकोबा वारीचे मंगळवेढा येथून 1 जानेवारीला होणार प्रस्थान. 6 जिल्ह्यातून 950 किलोमीटर वारीचा प्रवास राहणार. समता विचार सांगणारी चित्रफित दाखवण्यात येणार. सोलापुरातील आसरा मैदानावर आढळला युवकाचा मृतदेह. पंढरीतील पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या घराचा प्रश्न सोडविणार आमदार प्रशांत परिचारक यांची ग्वाही. आमदार परिचारक यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे उद्घाटन. मोहोळमध्ये अपघातात 1 ठार तर 4 जखमी. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची अचानक तपासणी. आणि पंढरपूर अर्बन बँकेतर्फे राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे आयोजन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. संत चोखामेळा अध्यासन केंद्र वृंदावन फाउंडेशन पुणे आयोजित व संत चोखामेळा समाधी मंदिर मंगळवेढा वारी परिवार मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमानाने चोखोबा ते तुकोबा या समतेच्या वारीचे 1 जानेवारीला मंगळवेढ्यातून प्रस्थान होणार आहे. वारीचे हे दुसरे वर्ष असून वृंदावन 1 जानेवारी डिसेंबर 2018 रोजी मंगळवेढा येथील संत चोखामेळा समाधी मंदिरापासून वारीला सुरुवात होणार आहे. 12 जानेवारी 2019 रोजी ही देहू येथे वारीचा समारोप होणार आहे. ही वारी महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातून 950 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. वारकरी संप्रदायातील समता, मानवता व बंधुता या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढाकार मुंबईच्या डबेवालीने घेतला आहे. यावेळी मार्गदर्शक ह.ब.प. शिवाजीराव महाराज मोरे, उद्घाटक म्हणून किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष नामदार रघुनाथ कुचिक, संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्ष उल्काताई चंदनशिवे, प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे, नगराध्यक्ष अरुणा माळी, विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक भगीरथ बालके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, खर्डीचे उपसरपंच प्रणव परिचारक, स्वामी विवेकानंदाचे अभ्यासक सिद्धाराम पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. समाज माध्यमातून जाती विद्वेष प्रचार थांबवून तरुण मंडळींना सकारात्मक विचार देण्यासाठी रचनात्मक कार्यास प्रेरित करून राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांचा हातभार लागला पाहिजे या हेतूने ही वारी निघत आहे. यंदा वारीत समता रथ तयार करण्यात आला आहे. मार्गावरील वाड्या, वस्त्या, शाळा, महाविद्यालय समतेचा जागर सांगणारी चित्रफित दाखवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन गुरु म्हणून नावाजलेले व वारकरी संप्रदायाची आत्मिक तळमळ असलेल्या मुंबईतील डबेवाले या समता वारीत 2 दिवस प्रबोधन करणार आहे. सजग तरुणांनी या वारीत सहभागी व्हावे असे आवाहन निमंत्रक जयराज शेंबडे, सतीश दत्तू, DS काटे, सचिन पाटील यांनी केले आहे. सोलापूर येथील आसरा चौकातील किल्लेदार मंगल कार्यालय शेजारील मैदानात एका 30 वर्षीय युवकाचा मृतदेह शुक्रवारी रात्री आढळून आला. मृताच्या अंगावर, मांडी व हनवटीवर जखमा आढळल्या असून पोलिसांनी खुनाचा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारी रात्री 9:15 वाजण्याच्या दरम्यान काही लोकांनी या मैदानात अनोळखी युवक मृतावस्थेत पडलेला दिसला व जमलेल्या काही लोकांनी लगेच विजापूर नाका पोलीस स्टेशन यांना संपर्क केला असता विजापूर नाका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या हनवटीवर व मांडीवर जखमा आढळल्या असून घटनास्थळी पडलेले रक्ताचे डाग व मातीचे नमुने तपासण्यासाठी घेण्यात आले आहेत. रात्री ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. काही वेळात श्वानपथकही घटनास्थळी उपस्थित राहिले. तसेच पोलिसांनी मैदानाच्या परिसरामध्ये अवतीभवती CCTVचे कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली व घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांमार्फत आरोपी व मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते. पंढरपूर येथील पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून पंतप्रधान आवास योजनेतून हा उपक्रम राबविला जाईल अशी ग्वाही आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. येथील पत्रकार भवनाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर मध्ये नगर परिषदेने पत्रकार भवन तयार करून दिले असून 1000 स्क्वेअर फूट जागेत याची उभारणी करण्यात आली आहे. यात सर्व अद्ययावत सोयी आहेत. याचे आज अधिकृतरित्या उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा साधना भोसले या होते. व्यासपीठावर पंढरपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील उमरे, पंढरपूर श्रमिक संघाचे अध्यक्ष विनायक हरिदास, पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण नागने, उपमुख्याधिकारी सुनील वाळुसकर उपस्थित होते. पंढरपूर पालिकेने आमदार परिचारक यांच्या सूचनेनुसार हे पत्रकार भवन तयार करून दिले असून
यासाठी पालिकेतील सर्व नगरसेवक व पदाधिकारी अधिकाऱ्यांनी सहकार्य केले। यावेळी बोलताना परिचारक म्हणाले, पंढरपूर नगर परिषद 20 एकर जागेवर 4000 घरांचा प्रकल्प राबवित असून यासाठी 176 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे। याच अंतर्गत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांना घरे देण्यास आमची तयारी आहे। या योजनेत अनुदान ही केंद्र सरकार देत आहे। आज पत्रकार भवनाचे लोकार्पण करताना आनंद होत असून अनेक दिवसाची पत्रकारांची ही मागणी पूर्ण झाली आहे। पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। पत्रकारांनी काम करताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपल्या शहराच्या विकासासाठी योग्य ती भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। यावेळी त्यांनी पत्रकार जे टीकात्मक लिखाण करतात यातून आम्हा राजकीय मंडळींना शिकण्यासारखे खूप काही असते असे सांगितले। पंढरपूरच्या पत्रकारांनी गेले अनेक वर्षे पत्रकार भवनाची मागणी केली होती। पालिकेने ती मान्य केली व अद्यावत भवन उभा करून दिले असल्याचे सांगत पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। यावेळी शहरात राबवलेल्या जात असलेल्या लोककल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी दिली। या प्रसंगी बोलताना नगराध्यक्ष साधना भोसले यांनी मागणीनुसार पत्रकारांना हे भवन तयार करून देण्यात आले असल्याचे सांगत या पत्रकार संघाच्या कार्यास शुभेच्छा दिल्या। मालट्रकला आयशर टेम्पोने पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य 4 जण जखमी झाले। हा अपघात गुरुवार दिनांक 27 सकाळी 6:30 वाजता मोहोळ शहराजवळील नागनाथ विद्यालय शेजारी असलेल्या पुलाजवळ झाला आहे। अली अहमद शेख राहणार इटकल तालुका तुळजापूर असे मृताचे नाव आहे। चांद बाबूलाल नदाफ, फरजाना चांद नदाफ व त्यांची 2 लहान मुले अशी जखमींची नावे आहेत। दरम्यान NDRFच्या जवानांनी तातडीने मदत केल्याने जखमींचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली। सदरचा मालट्रक सोलापूरकडे निघाला होता। त्याच वेळी आयशर टेम्पो हाही सोलापूरकडेच निघाला होता। दोन्ही वाहने पुलावर येताच आयशर चालकाच्या वाहनावर नियंत्रण सुटल्याने त्याने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली। त्यात अली मोहम्मद शेखचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला। नदाफ पती पत्नी व त्यांची 2 मुले जखमी झाली। अपघाताचे वृत्त समजताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे व अपघात पथक मदतीसाठी घटनास्थळावर दाखल झाले। त्यांनी मदत कार्य सुरू केले। त्याचवेळी NDRFचे पोलीस उपनिरीक्षक बिपिन बिहारी सिंह व त्यांचे सहकारी पुण्याकडे निघाले होते। त्यांनी हे दृश्य पाहताच मदत कार्य सुरू केले। अपघातात चेमटलेले ट्रकची केबिन सरळ करून अथक प्रयत्नानंतर जखमींना बाहेर काढले। त्यामुळे जखमींचे प्राण वाचण्यास मोठी मदत झाली। या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे। मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर शुक्रवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:15 सुमारास SK बागल निरीक्षक वैद्यमापनशास्त्र यांनी अचानकपणे सरप्राईज व्हिजिट देऊन कारखान्याच्या वजन काट्यावरील वाहनांची तपासणी केली। वजन काट्यावरून वजने करून गव्हाणीकडे गेलेल्या वाहनांना परत बोलवून घेऊन बैलगाड्या व ट्रॅक्टर यांची दुबार फेरवजनी केली। यावेळी त्यांनी 4ही वजन काटे चेक केले असता त्यांना 4ही वजन काटे योग्य व बरोबर असल्याचे निदर्शनास आले व त्याबाबतचे रितसर पत्र संबंधित वैद्यमापन शास्त्र अधिकारी यांनी कारखान्याचे वर्क्स मॅनेजर सुहास शिंगारे यांच्याकडे दिले। यावेळी कारखान्याचे प्रभारी चीफ केमिस्ट मोहन पवार, केनियार्ड सुपरवायझर प्रकाश पाटील, तोडणी वाहतूक ठेकेदार, बैलगाडी वाहन मालक, शेतकरी उपस्थित होते। पंढरपूर परिसरातील युवकांमध्ये दडलेल्या व या सुप्त कलागुणांना वाव व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कला संपन्न व्यक्तीच्या कला समाजासमोर प्रतिष्ठित होण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून द पंढरपूर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूरच्या वतीने प्रतिवर्षप्रमाणे यावर्षीही राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवांचे 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2019 दरम्यान आयोजन केले असल्याची माहिती बँकेचे चेअरमन आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली असून या स्पर्धेचे हे 7वे वर्ष आहे। या युवा प्रतिभा महोत्सवाची प्राथमिक फेरी रविवार दिनांक 6 जानेवारी 2019 सोलापूर येथे निर्मल कुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ सोलापूर येथे, सोमवार दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी लातूर येथील IMA हॉल, बालचंद्र ब्लड बँकेजवळ लातूर येथे, शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी टिळक स्मारक मंदिर, सदाशिवपेठ पुणे येथे, दिनांक 16 व 20 जानेवारी कर्मयोगी सभागृह नवी पेठ पंढरपूर येथे संपन्न होणार आहे। तसेच अंतिम फेरी दिनांक 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2019 रोजी टिळक स्मारक मंदिर पंढरपूर येथे संपन्न होणार आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। आमदार प्रशांत परिचारक यांची ग्वाही। आमदार परिचारक यांच्या हस्ते पत्रकार भवनाचे उद्घाटन। मोहोळ मध्ये अपघातात 1 ठार तर 4 जखमी। श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्याची अचानक तपासणी आणि पंढरपूर अर्बन बँकेतर्फे राज्यस्तरीय युवा प्रतिभा महोत्सवाचे आयोजन। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।